ग्राहकांची फसवणूक कशी होते, कशा प्रकारे आपण त्यांच्या भेसळ वस्तू दिलेल्या आहे किंवा एक्सपायर झालेल्या वस्तू आपण खाल्ल्यानं आपली तब्येत खराब होते याच्याबद्दलची. तर मग टॉपिक असा आहे की झाली बाप्पा झाली फसवणूक झाली या विषयावर. रेडी? अरे झाली बाप्पा झाली फसवणूक झाली, अरे ग्राहकांची झाली चला मग फर्स्ट पार्ट बघू आपण आता. सर्वप्रथम आला ना तो माल काढा लागतं ना गाडीतून. मग गाडीनं कोणाची वाट पाहू राहिला तू? मीच काढू का एकटा? मग बोला ना त्या सोन्या कुठे गेला? सोन्या तू गेला बाबा काय मी सोन्या सोन्या रे जाऊ दे मीच काढतो बाप्पा. काढा मग लवकर काढ. सांगतो मला काय काय आलं तर. हो सर. हो मालक, अरे बिस्किटचे पुढे नाही कुरकुरे एक्सपायर आहेत ना. अरे मला नको शिकू रे तू कसं आहे तर ते. अरे एक्सपायर फसवणूक होते ना अशा ना. ग्राहक झालं काय अरे करता? मला काय बुडवतं का रे भाऊ तू? मी करत नाही ते काम. जा तिकडे चाललो घरी. जा घरी जाय मग. काम सोडलं मी ना. बरं ठीक आहे जाय तू आता मग. कुठे एक्सपायर माल विकते का तुम्ही? कमी करेन तुमची मी. करून बिस्किट पाहिजे का जास्त? पैसे घ्या आणि दुकानात बिस्किट घेऊन जा. बरं किती देऊ? बरं आता आई गेला. ठीक आहे बाई. हो. आता खेळायला जा. घरातले काम आवडते. काय झालं तिला? सांची काय झालं तुला? आता माय काय झालं या मुलीने? तिचा बाप मला मारते आता. अरे बापरे. दवाखान्यात काय झालं या गाठीले? सांची काय झालं तुले? सांगू तुला बाईला चक्कर थोडं फेस आला हिच्या. चला मला दवाखान्यात घेऊन चला हिला. चल बाबा चल बरं. काय झालं सांची? बिस्किट खाल्लं होतं. बिस्किटच्या पुढे तुला काही टेस्ट वेगळी होती त्याची. कारण की ते जर बिस्किट खाल्लं त्याच्यामुळे तिला फूड पॉइझनिंग झालं. बिस्किट खाल्ल्यावर काही होते का हो? काही बोलता तुम्ही? दादा त्याचं असं असते, जर आपण काही एक्सपायर वस्तू खाल्ली तर आपली बॉडी ते पचवून घेत नाही. त्याच्यामुळे आपल्याला फूड पॉइझनिंग होते. अजून वेगवेगळे आजार पण होऊ शकतात. पण पहिले तिला डॉक्टरकडे आपण ते पाहून खायला पाहिजे आपण. आणि त्याच्यावर जे मार्किंग असते म्हणजे जे एक्सपायरी डेट असते ते आपण त्या दुकानदाराला दाखवायला पाहिजे. तुम्ही त्या दुकानदारापाशी कंप्लेंट करा. आपण कंझ्युम करतो आणि अशा प्रकारची परिस्थिती होते. म्हणजे आपले जे मुलं असतात त्यांना नाही कळत की एक्सपायरी डेट चेक करावं लागते. जे आपले शिक्षित असतात त्या लोकांनी त्या एक्सपायरी डेट चेक करायला पाहिजे. जे बी आपण प्रोडक्ट घेतो बिस्किट मधलं ब्रेड मधलं अशा जे बी प्रोडक्ट असतात जे आपण खातो डेली यूज मध्ये त्याच्यावरती एक्सपायरी डेट चेक करून. अरे झाली बाप्पा झाली फसवणूक झाली, अरे ग्राहकांची झाली अरे झाली बाप्पा झाली फसवणूक झाली, अरे ग्राहकांची झाली त्या माणसाला काढतो चांगल्या माणसाची. स्वयंपाक केला की नाही त्या? काय तर स्वयंपाक करू? गॅस आणला का तुम्ही? गॅस गेला का? मग मी स्वयंपाक करत नाही, सांगून देऊ राहिली. चुलीर करणं माय विचारे का माय का पैसा आहे का एमआरटीसी जाणारा म्हणून मला ते सांगू नका. गॅस आणा, स्वयंपाक करतो, नाही तर उपाशी राहा. पैसे ठेवू तुम्हाला? हो. पुरे बा आता कसं करू? नाही तर घरात थांबू नका, बाहेर चालले जा. बरोबर आणतो गॅस. हा, काय गॅस करा बाहेरचं गॅस बाबा. आणसाल तर घरात या, नाही तर येऊ नका. बरोबर. आता काय झालं? अबे ते तरुण एक तुझ्यात काय झालं? तिकडे इथं थोडी ते वहिनीचं माय युद्ध ना घरातलं. आता काय केलं ते? तू वहिनी घरात घेत नाही. वहिनीला चुलीवर जमत नाही का? नाही का तू वहिनी तू बुकू बुकू पोरीपांची काही बोल झाली. अरे डबल खर्च लागला आता मग. आता आता काय करावं बरोबर बघा. तू पाहिले का काय गॅसचं मेंटेन लावून आपल्याला? गॅसचा वेळ तर लागते. आहे आपल्या जोड्यात माणूस. कोणता माणूस हवा? आहे मा मित्र जवळचा, देतो तो गॅस आपल्याला. गॅस देते? हा. कसा काय देते? तो देते बराबर त्याच्याजवळ येते बा, कुठून येते तर पण थोडा महाग जाते बरं. महाग काय म्हणजे हो पाहून घेऊ बा आता उपाशी राहिल्यापेक्षा तर बरंच आहे गॅस खाणं. काय काय चल बरं कुठं आहे तो माणूस? चाल मग चाल. काय बा गॅस देता म्हणता तुम्ही? मित्र आहे आपला पाहिजे. गॅस पाहिजे होता, नाही तर बायको घरात नको येऊ म्हणते. नाही तर 3,000 दिवसापासून पैसे आहे म्हणते. 3,000 रुपयात देऊ राहिलो. हा. अनोळखी लोक आहेत. हा. मित्र आहेत बा 2,500 देऊन देतो. 3,000 रुपये? पाहिजे तर पटकन बोल. एवढा?
अरे बा 12,000 रुपये महिना आहे मला एमआयडीसीत जाऊन त्यांनी सुट्ट्या काढल्या की लोक पैसे तुम्ही एक काम कापतात. कर, तुम्ही साईडला घेऊन जा, नंतर ठरवा इकडे ढिब्बर गर्दी आहे बाबा. असा माणूस आहे? अरे दादा मी असं ऐकलं आपल्याकडे गॅस मिळते तुम्ही काय, ब्रेक करायची? भेटते काय ते भेटून कसं सिलेंडर पाहिजे? गॅस नाही भेटू राहिला. 3,000 रुपये पण मार्केट रेट मध्ये म्हणजे जसं आपण जायचं नाही का? बाहेर बाबा, हे लांबन पाडू नको, ढिब्बर गर्दी आहे. कस्टमर झालंय. अरे जा बा शिवून भाऊ काय करता आता बायको इकडे खाऊन नाही घालून झाली भाकर मध्ये. मित्र काय झालं मित्र अरे हा माणूस 1,000 रुपयाचा गॅस 3,500 रुपये देऊ राहिला मला सांग तेच आता. बोललो मी ए बाबा, तुला माहित आहे ना युद्धामध्ये काय प्रॉब्लेम सुरू आहे तर शहरातून लोक गाव भागात येतात. मग लांबन पाड नको भावा, पटकन घ्यायचा तिथे घे. लांबण पडायची गोष्ट नाही दादा मी काय बोलतो हे माझ्याकडे अधिकार आहे मी तुमची कंप्लेंट करू शकतो याची अधिकाऱ्यांनी बाबा काय घ्यायला काय करू. हे पहा माझं प्रूफ हे अधिकारी हो आता हे जे तुम्ही हे घोटाळे करत आहात का नाही याच्यावर तुमची कंप्लेंट करू शकतो तुम्हाला आतमध्ये टाकू शकतो नाही नाही हे चालणार नाही आतापर्यंत तुम्ही काय बांधावं बा 1,000 रुपये घेऊन- गॅस तुम्ही लोट नका घेऊ ना आपण करू ना काहीतरी हे असं तुम्ही नसते घेऊन करू नका. म्हणजे तुम्ही मला तुम्ही घुसखोर समजता का घुसखोर नाही आहे मी याच्यासाठी आलो इथं तुमच्यासाठी की तुमचे हेच म्हणजे जात पडताल करायला की काय बाबा बाहेर मी बघितलं 3,000 रुपयाचा गॅस विकता तुम्ही हे गरीबांची तर फसवणूक आहे पोटा पाण्याचं चालू साहेब आता दोन मार्क वाटतं. हा पोटा पाण्यासाठी चालू आहे तुम्ही 50 रुपये शिल्लक घ्या बरं काही हरकत नाही. नाही नाही असं होऊ नाही शकत हे चालणार नाही 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 नाही. तुमची आम्ही कंप्लेंट करतो चला हे लिखून चला कंप्लेंट करू नाही 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 अरे झाली बापा झाली फसवणूक झाली. अरे ग्राहकांची झाली सरांनी या प्रोग्रामवर आम्हाला परत बोलावलं. याच्या अगोदर जो फर्स्ट पार्ट होता त्याच्यामध्ये तुम्ही असाल नसाल ते माहिती नाही पण आम्ही तुमच्यासाठी स्पेशली जो फर्स्ट पहिल्यांदा आम्ही आल्या असल्यावर इथं जो पार्ट केला होता भाजीवाल्यांचा तो आम्ही तुम्हाला परत दाखवत आहे. तर तुम्ही रेडी आहात मग आता? ताजी ताजी भाजी ओ मावशी भाजीवाले काय पाहिजे बाई मावशी भाजी आहे का हो आहे ना बाई काय आहे भाजी बघलं काय बाई बाई भाजी तर निराले मस्त आणली हो तुम्ही मग ताजी ताजी भाजी आहे ना बाई अशी कशी मावशी भाजी तशी नाही देते चांगली आहे बाई भाजी नाही मावशी पान भाजी चांगली आहे ना भाजी घेतलं काय सांग घ्यायची ना बिना घ्यायच्या मग घे ना एवढा काय करू राहील तू सांगा भाऊ भाऊ सांगा आम्ही पण घेतो सांगा ना भाऊ काय नाही नाही लय होते मावशी जो भाव आहे तोच भाव आहे कुठून आणला तुम्ही भाव भाव आणला म्हणजे आम्ही विकत आणतो ना विकत आणता मग काय आणतो का आम्ही विकत आणता मग आम्ही विकत घेतो ना आमच्या फुकट द्यायला का तुम्ही दौडून कसं मला पाहिजे घेता काय इथं गोष्टी करू मावशी गोष्टी करू नको इथं घेता काय हो ना द्या ना मग भाव तर लावा काय पाहिजे तुले भाजी बरोबर भाव लावा ना, आम्ही पण घेतो ना. काही नाही तुला काय पाहिजे बाई सांग टमाटे पाहिजे कितीचे 40 रुपयाचे आहेत ना नाही ना बाई लय मार खायचं सोनच लागलं मावशी तुमच्या टमाट्याला लाल लाल टमाटे लाल लाल टमाटे म्हणजे सोन्याने म्हणजे काय म्हणजे काय गडबड काय चालू आहे? भाऊ तुम्हीच सांगा माझा भाजीपाला जो आहे त्या भागात तुमचा तुम्ही त्या भाजीपाला बरोबर आहे त्या माला म्हणजे त्या यानं विकसान तुम्ही त्या प्राईसनं पण प्राईस का ठेवली तुम्ही ओ बाई तुला माहिती आहे का किती मागणी सुरू राहिली म्हणते का बाई अरे हो हो थांबा सांगा तशी किंमत काय भाजीचं काय तर तुम्ही येतो मला घेतो माहिती आहे अरे पण किंमत काय ठेवली ते तर सांगा भाऊ माझे आपले 40 रुपये किलो कांदे मग कांदे पाहा पहिले भाजी पहा मग सांगा. मावशी सोनं लागेल नाही त्याला भाजी पहा मग बोला अरे भाजी पाहून सांगू राहिला सोनं तर लागेल नाही त्याला भांडायला म्हणजे तुम्ही कसं बोलून राहिला पण भाजी पहा ना मग म्हणा ना घेशील तर घेत जा नाही तर येतो का जात अरे नाही, नाही, असं नका करू ना. असं नको करा म्हणजे काही आहे अरे ऐका तुमचं तसं आहे आमचं तुम्ही भाजी विका बरोबर आहे तुमचं पण मार्केट रेटच्या त्यामध्ये पण जो पुढे भाव आहे त्याच भावाने घेणार ना मी अरे मग भाजी विका ना तुम्ही त्याच भावानं विका ना पण तुम्ही जास्त विकू राहिले ना त्यात इकडे तो भाव सांगितला त्या पोरीला मी ना बरोबर मी म्हणून काय तुला करू सांगू नका राहिली का आम्हाला इथं जाऊ दे, जाऊ दे. जाऊ दे बाई, दुसरीकडे घेऊ तर आपण इथं complaint करू तर थांबा. बाजारात विकतात त्याने काय होते हा भाजी भेटते ताजी ते बरोबर आहे पण जो दर आहे जो गरजू आहे त्याच्याकडे पैसा कमी असतो आणि त्याला नाही का जे भाजी आपल्याला अफोर्ड करायची असते तर करू नाही शकत त्याच्यामुळे काय होते की आपल्या ज्यांना जे प्रोटीन मिळतात ते मिळत नाही आहे आणि नुकसान पण आहे होतं याच्यामुळे कारण की जो शेतकरी आहे तो एवढा मेहनत करते त्याला कष्ट करून तो जेवढा पैसा मिळाला पाहिजे तो मिळत नाही आणि हे इकडे यांच्या मनमानीनं भाजी विकतात आणि हे असं नुकसान करतात आपल्याला